हाय हॅलो फ्रेंड्स, उषास रेसिपी आणि ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी असा केक, जो लहान मुलांनाच नव्हे तर मोठ्या व्यक्तींना देखील आवडेल। सुपर से भी ऊपर असा हा बनवलेला केक तुम्ही खाल तर म्हणाल वा रे वा। हेल्दी केक बनवण्यासाठी मी घेतला आहे ते टीन। ह्या टीनला मी तेल घेतलं 1 चमच आणि तो तेल सर्वत्र असं पसरवून घेतलंय, जेणेकरून आपला केक इथे चिकटणार नाही। त्यासाठी आपण ही पहिली प्रोसेस करून घ्यायची आहे। त्यानंतर घेतला इथे 1 चमचा मैदा आणि तो पूर्ण टीनला मी लावून घेतलं। केकचा बॅटर बनवण्यासाठी मी ते घेतलं आहे बाउल मध्ये मी घेतलाय 1 कप ऑइल, म्हणजे 600 ml मी इथे ऑइल घेतलेलं आहे। या तेलामध्ये कोणताही वास किंवा चव नसलं पाहिजे, म्हणजेच राईचं तेल वगैरे। तुम्हाला तेलाचा वापर जर करायचा नसेल तर तुम्ही बटर देखील इथे मेल्ट करून घेऊ शकता। त्यानंतर दुसरं साहित्य घेणार आहे फ्रेश दही। हे 100 ग्रॅम दही घेतलं आहे। लक्षात असू द्या, दही जास्त आंबट नसावं। मी ज्या कंटेनर मध्ये दही घेतलं होतं त्यामध्ये 80 ग्रॅम दही होतं, म्हणून अजून 1 चमच दही घेऊन मी 100 ग्रॅम दही पूर्ण घेतलं। त्याचसोबत घेणार आहोत पिठी साखर। ही पिठी साखर 100 ग्रॅम घेतलेली आहे। आता हे सर्व मिश्रण आपण खूप चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेऊ, म्हणजे तेल, दही, साखर चांगलं एकजीव झालं पाहिजे। साखर इथे चाळून न घेतल्यामुळे त्याच्या गुठल्या होऊ शकतात, तर तुम्ही व्यवस्थित असे छान मिक्स करून घ्या, त्याच्या गुठल्या राहिल्या नाही पाहिजेत। आता मिक्स करून झाल्यानंतर मी घेतलं आहे दूध हे जवळजवळ 6 चमच इतकं आहे। आता हे पण आपण छान असं मिक्स करून घेऊ। आता आपण गव्हाच्या पिठापासून मावा केक करणार आहे आणि केकची चव वाढवण्यासाठी आपण इथे घेणार आहोत 1 चमच व्हॅनिला इसेन्स। जर तुमच्याकडे इसेन्स नसेल तर तुम्ही वेलची पावडर देखील इथे घेऊ शकता। सर्व मिश्रण एक होईपर्यंत मिक्स करून घेऊ। आता हे सर्व साहित्य मिक्स झाल्यानंतर आपण यावर ठेवूया 1 चाळण। आता इथे घेऊ 1 कप गव्हाचं पीठ। गव्हाचे पीठ मैद्याच्या पिठापेक्षा खूप हेल्दी आहे, त्यामुळे हा केक मुलांसाठी नव्हे तर सर्वांसाठीच पौष्टिक आहे। केकची लज्जत वाढवण्यासाठी मी ते घेतलं आहे 1 कप मिल्क पावडर। आता घेऊ 1 टीस्पून बेकिंग पावडर, 1/4 टीस्पून बेकिंग सोडा। आता हे सर्व साहित्य चाळून घेऊ। आता पहा, मिल्क पावडर मुळे केकला छान अशी चव येईल आणि मुलांना देखील हा केक फारच आवडेल। इथे पहा, सर्व मिश्रण चाळून झाल्यानंतर मी इथे आता मिक्स करून घेत आहे। मिक्स करत असताना मिश्रण खूप घट्ट होतं। तुम्ही पाहू शकता केकचं हे बॅटर खूपच घट्ट झालेलं आहे। अशा वेळी मी घेणार आहे इथे दूध। मी घेतलं आहे इथे 2 टीस्पून इतकं दूध आणि पुन्हा मिक्स करून घेतलं। एकाच दिशेने आपल्याला हे बॅटर फिरवून घ्यायचं आहे, उलट सुलट असं हात करायचं नाहीये। एकाच दिशेने आपल्याला गोल गोल असं फिरवून घ्यायचं आहे। तुम्हाला जर अजून वाटलं की घट्ट आहे तर तुम्ही अजून थोडंसं दूध घेऊ शकता। एकदम स्मूथ हे बॅटर रेडी झालेलं पाहिजे। लक्षात असू द्या, दूध बेतानेच घ्यायचं आहे। आपल्याला हे मिश्रण पातळ किंवा जाडसर नको आहे। आता घेऊ आपण इथे तयार केलेला टीन आणि तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथ हे बॅटर आपलं रेडी झालेलं आहे। हे बॅटर थोडंसं थिकच पाहिजे। गव्हाचं पीठ जाड असल्यामुळे मैद्याच्या पिठासारखं हे बॅटर पातळ होत नाही। सर्व बॅटर टीन मध्ये आपण ओतून घेऊ। आता पहा, सर्व बॅटर आपण टीन मध्ये घेतलं। आता 2-3 वेळा असं टॅप टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामधले एअर असेल ते निघून जाईल। आता इथे घेऊया ड्रायफ्रूट मध्ये मी ते काजू आणि बदाम घेतलेले आहेत। छान असे काजू बदाम लावून घेतले। आता आपण हा केक कढईमध्येच करणार आहोत। मीडियम आचेवरच आपण इथे कढई ठेवून घेणार आहोत। इथे मी आता कढई ठेवली, त्याचबरोबर आपण इथे केक टीन ठेवून घेतलं आणि त्याच्यावरती झाकण म्हणून मी एक टोप ठेवून घेतला। केक बेक करण्यासाठी आपल्याला 45 मिनिटं लागणार आहेत, पण जर 45 मिनिटानंतर पण केक बेक नाही झाला तर केक बेक होईपर्यंत तुम्ही ठेवू शकता। इथे खूप छान केक तयार झालेला आहे। केक आतून पण शिजला आहे की नाही हे ओळखण्यासाठी मी इथे सुरी टाकून चेक करून घेते। तर पाहू शकताय, सुरी क्लीन बाहेर आलेली आहे, म्हणजेच केक आतून देखील व्यवस्थित शिजलेला आहे। केक पूर्ण थंड झाल्यावरच सुरीच्या साहाय्याने केकला अशा पद्धतीने लूज करून घेऊ। केकला टीन पासून बाहेर काढून घेतलं। तुम्ही पाहू शकता किती सुंदर हा केक तयार झालेला आहे। केकला प्रेस करून दाखवते बघा तुम्ही, कसा स्पंजी हा केक तयार झालेला आहे। एकदम सॉफ्ट आणि खरंच खूप छान बेक झालेला आहे। याचा सुगंध तर काय सांगू, पूर्ण घरभर येत आहे। तयार झालेला आहे आपला केक। एकदम गव्हाच्या पिठापासून बनवलेला हा केक आहे। एकदम अतिशय सुंदर आणि एकदम छान असा केक। तर आपण कटिंग करून बघूया। प्रत्येकाला वाटतं की गव्हाच्या पिठापासून कसं बनेल, तर आज आपण बनवलेला आहे गव्हाच्या पिठापासून हा केक। जर हा केक तुम्ही घरी बनवाल तर कोणी ओळखणारच नाही
की हा केक गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे। तर तुम्ही असं समजू नका की या केकला टेस्ट येणार नाही, तर नाही फ्रेंड्स, इतका छान बनतो ना हा केक। जर तुम्ही घरी बनवाल तर कोणीच ओळखणार नाही की हा केक कणिक पासून बनवलेला आहे म्हणून। केक कट करून घेतला आणि तुम्ही पाहू शकताय फ्रेंड्स, किती याचा टेक्स्चर किती मस्त आणि परफेक्ट जाळी आलेली आहे। बिना अंडा बिना मैद्यापासून एकदम छान असा केक तयार झालेला आहे। तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा। तर फ्रेंड्स, मावा केकची रेसिपी तुम्हाला आवडली का? आवडल्यास एक लाईक व शेअर करायला विसरू नका। असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्यामुळे धन्यवाद।